हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत, आपण थेट त्यांच्याशीच बोलूया। विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतात। दुसरा दिवस आहे, या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे। अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्बचा काय सांगतो? याला आक्रमकता म्हणत नाहीत, याला सरकार विरोधी आक्रमकता म्हणत नाहीत, याला चमकोगिरी असं म्हणतात। दानवे साहेबांनी जो व्हिडिओ ट्विट केला त्या व्हिडिओला कुठलाही आधार नाही। 3 भागामध्ये तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि तिन्ही भाग जर व्यवस्थित बघितले तर कुठेही कसला ताळाला मेळ लागत नाही। पण दुसऱ्या दिवशी कॅश बॉम्ब टाकून चर्चेत राहण्याकरता दानवे साहेबांनी केलेला हा प्रयोग आहे। यापेक्षा सोयाबीनमध्ये थोडे खडे दिसले तरी कृषी उत्पन्न बाजार समित्या खरेदी विक्री संघ ते परत पाठवते असा व्हिडिओ एखादा ट्विट करा, शेतकरी हिताचा ट्विट करा। दानवे साहेब तुम्ही मराठवाड्यात राहता, पण मराठवाडा इतकाच गंभीर प्रश्न हा विदर्भाच्या शेतकऱ्याचा आहे। विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून जर तुम्ही एखादा तसा बॉम्ब टाकला असता तर आम्हाला तुमच्याबद्दल अधिक आदर वाटला असता। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक सरकारलाही बदनाम करून थोड्या काळ प्रसिद्ध राहण्याकरता त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयोग आहे। शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी देखील झालेली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी मदतीसाठी पैसे नाहीत, पण या ठिकाणी त्यांच्याकडे बॅगा नाही, ही बॅग नेमकी कोणाची आहे? दानवे साहेबाच्या एखाद्या कार्यकर्त्याची आहे का? दानवे साहेबाच्या घराच्या अवतीभोवतीच्या फ्लॅटमधला कुठला सीन आहे का? हे तपासलं पाहिजे ना। म्हणजे ही कॅश सत्ताधारी आमदारांचीच आहे याचा पुरावा काय? याचा एक तर पुरावा दाखवा। त्यांच्याकडची पण कॅश असू शकते त्यांच्या संबंधित व्यक्तीची, फक्त तो व्हिडिओ दाखवायचा, त्याचा ताळाला मेळ नाही। त्याच्यामुळं शेतकरी हिताचं दानवे साहेब जर मांडतील बोलतील तर त्यांचं स्वागत आहे, पण अशा प्रकारे चर्चेत राहण्याकरता त्यांनी केलेला हा अट्टहास हा त्यांनाच शेवटी त्यांचं हसं झालं आहे असं मला वाटतं। मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं असं ते डायरेक्टली त्या ट्विटमधून मग देतील ना, दोन्ही उत्तर देतील। सभागृहाचं कामकाज सुरू होऊ द्या। हा प्रश्न ज्यावेळेस विरोधी पक्षनेता उपस्थित करेल कुठलाही, म्हणजे आता नाही आहे विरोधी पक्षनेता, पण विरोधी पक्षातले नेते काही उपस्थित करतील तर त्याला सरकार म्हणून सरकार उत्तर देईल। त्याची वस्तुस्थिती जनतेच्या समोर येऊ द्या, आली पाहिजे। विरोधी पक्षनेत्यांना यासाठी सातत्याने माग करत आणि या सरकारला या ठिकाणी विरोधी पक्षनेता द्यायचंच नाही असं या ठिकाणी विरोधक म्हणतायत, हे विरोधकांचं मत झालं। सरकारला विरोधी पक्षनेता द्यायचाच आहे, पण एक वाक्य त्या विरोधकांमध्ये असली पाहिजे। कधी भास्करराव जाधवांचं नाव येतं, कधी आदित्य साहेबांचं नाव येतं, कधी त्यामध्ये आपल्या सुनील प्रभूंचं नाव येतं, कधी अनिल परब साहेबांचं नाव येतं। एक वाक्यता होऊ द्या, म्हणजे नेमकं काँग्रेसला द्यायचं आहे की शिवसेना द्यायचं आहे हे एकदा ठरू द्या, नंतर त्यावर भाष्य करा। बाकी सरकारला विरोधी पक्षनेता द्यायचा आहेच, त्यात काही दुमत नाही। पण वेगळ्या विदर्भासंदर्भात काल बावनकुळे यांनी विधान केलेलं आहे, त्याबद्दल वेगळा विदर्भाचं विधान हे अगदी हास्यास्पद विधान आहे। ते जरी साहेब आमचे ज्येष्ठ नेते असतील तरी असा वेगळा विदर्भ बोलल्यानं होत नाही। त्याला फार काळ जावा लागेल, कदाचित आमच्या 3-4 पिढ्या जातील पुढच्या भविष्यातल्या, त्यानंतरच हे मूर्तरूपास येईल। आदित्य ठाकरे यांनी असं विधान केलेलं आहे, ज्या प्रकारे शिवसेना फुटली आता शिंदे देखील फुटणार आहे, 22 आमदारही फुटणार। आता पुढच्या निवडणुकीचा टप्पा बाकी आहे, त्या निवडणुकीच्या टप्प्याच्या निमित्तानं हे असे काहीतरी मुद्दे चर्चेला आणण्याकरता विधानं केलेली आहेत। असे मुद्दे आपण भेटतात त्या निवडणुकीच्यासाठी केलेले आहेत असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।